ॲक्ने म्हणजेच आपण ज्याला ॲक्ने वल्गॅरिस किंवा ॲक्निफॉर्म इरप्शन असं म्हणतो. तर हे फक्त एक स्किन कंडिशन नाही. ॲक्चुअली एक स्किन डिसीज आहे. मॅकडॉनल्ड्स ॲक्ने जे बऱ्याचशांना माहीत नसेल किंवा नवीन टर्म आहे. बेसिकली जे बर्गर किंवा फ्राईज वगैरे जिथे बनवतात त्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्हाला बेसिक मी जे सांगते स्किन केअर त्याच्यामध्ये फेस वॉश किंवा क्लिन्झर, त्यानंतर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे मॅन्डेटरी आहे. फक्त त्यात कन्सिस्टन्सी इज द की म्हणजे तुम्हाला पेशंट राहावं लागतं आणि तुमच्या जो ॲक्नेचा प्रकार आहे त्यासाठी जेवढी ट्रीटमेंट गरजेची आहे घेणं तेवढ्या दिवसांपर्यंत कंटिन्यू करावी लागते. ॲक्ने प्रोन स्किनसाठी जर मेकअप निवडायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण नॉन कॉमेडोजेनिक जे प्रोडक्ट्स असतात ते वापरले गेले पाहिजे. वॉटर इंटेक पण तुमचा चांगला असला पाहिजे जेणेकरून स्किन हायड्रेट राहील. त्याच्यात पण एक मिथ अशी आहे की हायड्रेशन स्किनमध्ये पाहिजे त्यामुळे आम्ही खूप एक्सेसिव्ह वॉटर आम्ही इंटेक करावं. ॲक्च्युअली तसं नाही आहे. ते तुम्हाला तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतं. तुम्ही जर प्रॉपर तुमच्या स्किन स्पेशलिस्ट किंवा डर्मॅटकडे जाऊन प्रॉपर स्किन केअर घेतलं आणि ते फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवेल. आजकाल मी खूप जण बघते की स्वतः अर्धी ट्रीटमेंट ते करून माझ्याकडे आलेले असतात. त्याने तुमची स्किन अजून वर्सन करून ते माझ्याकडे येतात, म्हणजे अजून खराब करून ते माझ्याकडे येतात. मग त्याला ट्रीट करणं अजून अवघड होतं. सेल्फ मेडिकेशन म्हणजे तेच की Google किंवा सोशल मीडियावरती जे आहे ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. बट सगळ्या स्किन टाईपसाठी किंवा सगळ्या ॲक्नेच्या टाईपसाठी कुठली ट्रीटमेंट असते ते आपण मनाने नाही घेऊ शकत. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय पण खास आहे. एव्हरीथिंग अबाउट ॲक्ने. आज तुम्हाला ॲक्नेच्या संदर्भात संपूर्णतः सविस्तर माहिती मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर कृतिका कश्यप, ज्यांचं स्पर्श हेअर अँड स्किन क्लिनिक आहे N4 सिडको छत्रपती संभाजीनगर इथं. आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक जणांचे स्किन जे प्रॉब्लेम्स आहेत, त्वचाविकार आहेत, त्यांना बरं केलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याकडनं ॲक्ने अर्थात मुरूम का होतात, त्याची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कृतिका मॅडम, द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मॅडम, ॲक्ने म्हणजेच मुरूम. मग मुरूम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? बरोबर. तर सगळ्यात सर्वप्रथम सांगायचं झालं तर ॲक्ने म्हणजेच आपण ज्याला ॲक्ने वल्गॅरिस किंवा ॲक्निफॉर्म इरप्शन असं म्हणतो. तर हे फक्त एक स्किन कंडिशन नाही आहे. ॲक्चुअली एक स्किन डिसीज आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांना प्रॉपर मेडिकल ॲडवाईस किंवा मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते. ॲक्नेच्या प्रकारांबद्दल बोलायचं झालं तर त्याचे 2 टाइप्समध्ये आपण त्याला डिव्हाईड करू शकतो. एक नॉन इन्फ्लामेटरी ॲक्ने आणि इन्फ्लामेटरी ॲक्ने. तर नॉन इन्फ्लामेटरीमध्ये जसं की ओपन कोमॅडोन्स आणि क्लोज कोमॅडोन्स असे 2 त्याच्यामध्ये टाइप्स असतात. ज्याला की आपण ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असं म्हणतो. इन्फ्लामेटरीमध्ये जसं की सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात पॅप्यूल, पस्ट्युल्स, नोड्यूल्स आणि सिस्ट असे ॲक्ने येतात. तर पॅप्यूल्समध्ये तुम्हाला रेड बम्प्स, स्वेलिंग, नॉर्मल रेडनेस, इन्फ्लामेशन थोडंसं जाणवेल, पण त्याच्यात पस नसेल. पस्ट्यूल म्हणजे त्याचं नावच सांगते की तिथे पस फॉर्मेशन होतं. तो थोडासा दुखेल ॲक्ने तुमचा, ते पस्ट्यूल्समध्ये येतात. आणि नोड्यूल्समध्ये थोडंसं लार्ज सरफेसमध्ये ॲक्ने आणि मोठ्या आकाराने मोठा असा असेल, त्याचा तुम्हाला थोडंसं पेन पण जास्त जाणवेल. आणि सिस्टिक ॲक्ने म्हणतात ते स्किनच्या थोड्याशा डीपमध्ये असतात आणि ते साईजने मोठे, त्याचा त्रासही होतो. आणि ते सिव्हिअर ॲक्नेमध्ये आपण हे करू शकतो, की सिव्हिअर ॲक्नेचा फॉर्म आहे तो. आणि त्याच्यासाठी मेडिकल ॲडवाईस घेणं गरजेचं आहे. आणि अजून एक प्रकार ॲक्नेचा तो आहे फंगल ॲक्ने, जे बेसिकली डॅन्ड्रफ मुळे होतात. ईस्ट फॉर्मेशन जे आहे हेअर फॉलिकलवरती ते जेव्हा वाढतं, तेव्हा फंगल ॲक्ने होतात. ते फोरहेडवरती किंवा फेसवर पण तुम्हाला कुठेही दिसू शकतं. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे मॅकडॉनल्ड्स ॲक्ने, जे बऱ्याचशांना माहीत नसेल किंवा नवीन टर्म आहे. बेसिकली जे बर्गर किंवा फ्राईज वगैरे जिथे बनवतात, त्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम असतो. तर हीट इव्हॅपोरेशनमुळे जे ॲक्ने होतात, त्यांना आपण हे टर्म दिलेलं आहे. तर ॲक्नेचे असे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सर्वसाधारण मुरूम आपण इतकं सामान्यपणे ते बोलतो, पण
तितकं ते सोपं पण नाहीये, सामान्य पण नाहीये. ॲक्चुअली प्रकारानुसार त्याची डेप्थ पण कळते आणि तो सिव्हिअर पण होऊ शकतो. मॅडम मग हे मुरूम किंवा ॲक्ने आता जे प्रकार आहेत, हे होण्यामागची कारणं काय आहेत? कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुमच्या फूड हॅबिट्स, तुमचे लाईफस्टाईल आणि स्ट्रेस फॅक्टर ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स. हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये हॉर्मोन्सचं फ्लक्च्युएशन होतं, तेव्हा ॲक्ने फॉर्म होतं. आणि ॲक्नेचं आपण हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये त्याचं मेन जर रिलेट करायचं झालं, तर पी-सी-ओ-डीशी आपण त्याचं खूप जवळून त्याला आपण कोरिलेट करू शकतो. म्हणजे पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओएस असेल, तर त्याचा त्वचा विकाराशी संबंध आहेच. बरोबर. सर्वप्रथम सांगायचं झालं तर पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. जेव्हा एका म्हणजे फिमेल बॉडीमध्ये किंवा अ, मेल हॉर्मोन जे आहेत जसं की एन्ड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं, तर तेव्हा पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस आहे असं आपण त्यांना म्हणतो. मग त्याच्यामध्ये सर्वप्रथम पिंपल्स किंवा ॲक्नेचा प्रॉब्लेम होतोच. ते तुम्ही कसं ओळखाल? तर बेसिकली जेव्हा चिन किंवा नेक एरियामध्ये तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्ने जास्त प्रमाणात जाणवत आहे, तर ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा पी-सी-ओ-डीमुळे आहेत असं आपण समजू शकतो. हां, म्हणजे हे त्याचं प्रमुख लक्षण आहे, की हे पी-सी-ओ-डीमुळे आहेत का काय हे ओळखणं सोपं जातं. बरोबर. तर मॅडम समजा आता त्वचेचे प्रकार आहेत. 4 प्रकारांप्रमाणे ॲक्ने होतात. तर आता असं असेल, तर त्यांचं एक साधारण मग स्किन केअर रुटीन कसं असावं? बरोबर. हा खूप महत्त्वाचा भाग आहे ॲक्चुअली ॲक्नेसाठी. तर आपल्याला असं वाटतं, की ॲक्ने आहे, तर आपण काही अव्हॉइड केलं पाहिजे स्किन केअरमध्ये किंवा काही स्किप केलं पाहिजे. फक्त ॲक्टिव्हजच वापरले पाहिजे, तर तसं नाहीये. तर तुम्हाला बेसिक मी जे सांगते स्किन केअर त्याच्यामध्ये फेस वॉश किंवा क्लिन्झर, त्यानंतर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे मॅन्डेटरी आहे. सनस्क्रीनकडे जर आपण वळालो, तर सनस्क्रीन हे क्रुशियल आहे. तर ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू स्किन म्हणजे स्किन टाइपनुसार तुम्ही चूज करू शकता. आणि बेसिकली ॲक्ने प्रोन जी स्किन असते, ती मोस्ट ऑफ द टाईम ऑइली असते. तर त्याच्यामध्ये आपण सनस्क्रीन्समध्ये बघायचं झालं तर नॉन कोमेडोजेनिक प्रॉडक्ट्स सनस्क्रीन ते ॲड करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑइली स्किनसाठी किंवा ॲक्ने प्रोन स्किनसाठी जेल बेस किंवा वॉटर जेल बेस सनस्क्रीन निवडू शकता. त्यामध्ये पुन्हा एस-पी-एफ ब्रॉड स्पेक्ट्रम आपण ज्याला म्हणतो, ते 30 किंवा 30 अबोव्ह तुम्ही कुठलंही चूज करू शकता. आणि त्याच्यानंतर त्याची वापरण्याची पद्धत. आपल्याला असं वाटतं, की आपण थोड्याशा क्वांटिटीमध्ये लावलं स्किन प्रोटेक्ट होते. नाही. तर तुम्हाला 2 फिंगर रूल्स फॉलो करायचा आहे. तर 2 फिंगर रूल्समध्ये 2 बोटांवरती जेवढं सनस्क्रीन येईल, तेवढं पूर्ण तुम्हाला लावायचं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन म्हणाल तर एव्हरी 3 अवर्स तुम्हाला ते रिपीट करायचं. तर खूप जण म्हणतात, की मॅम आम्ही वर्किंग आहोत. ठीक आहे. आम्हाला पॉसिबल नाहीये, की प्रत्येक 3 तासानंतर रिपीट करणं. तर तुम्हाला रिअप्लायसाठीचे दुसरे ऑप्शन्स आहेत सनस्क्रीनमध्ये जसं की सनस्क्रीन पावडर्स आहेत, स्प्रे सनस्क्रीन आहेत, सनस्क्रीन स्टिक्स आहेत. ते पण तुम्ही कॅरी करू शकता. ते पॉकेट फ्रेंडली असतात आणि तुम्ही हँडी असतात. तेही तुम्ही त्याचाही वापर केला तरी स्किन डॅमेज होण्यापासून तुमची वाचेल आणि ती तुम्हाला ॲक्ने येण्यापासून तुमच्या स्किनला प्रिव्हेंट करेल. हो, ही माहिती नव्हती खरं मॅडम. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की आम्ही कार्यक्रमात असतो ना, तर 3-3 तासानंतर ते नाही यूज करणं होत. तर बरोबर. हा ऑप्शन एक चांगला आहे. तर मग हे स्किन टाइपप्रमाणे मॉइश्चरायझर, क्लिन्झर आणि सनस्क्रीन निवडावं आणि त्याप्रमाणे मग तुम्ही एस-पी-एफ पण सजेस्ट करत असाल. बरोबर. मॅडम असं म्हणतात, की एक्ने प्रोन स्किन असेल, तर टोनर वापरलंच पाहिजे. तर फेस वॉशविषयी तुम्ही बोललात, तर फेस वॉश आणि टोनर कसं निवडावं? बरोबर. ॲक्चुअली ते सी-टी-एम असं जे आपण कंटिन्यूअस ऐकतो क्लिन्झर, टोनिंग आणि मॉइश्चरायझर. त्याच्यामध्ये टोनरबद्दल बोलायचं झालं तर टोनर हे सगळ्या स्किन किंवा ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी कधीच रिकमेंड मी करणार नाही. बरं. ते फक्त जे ड्राय स्किनसाठी पण ते खूप ड्राय करतं स्किनला. तुमचं जे स्किन बॅरियर आहे ते डॅमेज करतं. तर शक्यतो तुमची खूप जास्त एक्सेस ऑइल स्किन आहे, तेव्हा तुम्ही वापरू शकता जे की सीबम कंट्रोल करेल आणि तुमचं थोडं ॲक्ने येण्यापासून कंट्रोल करेल. आणि दुसरी गोष्ट फेस वॉश किंवा क्लिन्झरबद्दल बोलायचं झालं, तर ॲक्ने प्रोन स्किनसाठी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड असलेले किंवा ग्लायकोलिक ॲसिड असलेले असे इन्ग्रीडियंट असलेले फेस वॉश एचे, बीएचएचे फेस वॉश तुम्ही इन्क्लूड करू शकता.
जे तुमचं ऑइल कंट्रोल करेल आणि ॲक्नेपासून तुमच्या स्किनला प्रिव्हेंट करेल. मॅडम ॲक्नेचे प्रकार पाहिलेत आपण. तर त्या प्रकारानुसार उपचार असतील. तर ह्या उपचारांविषयी आम्हाला सांगा? बरोबर. तर उपचारांबद्दल सांगायचं झालं तर जे आपण क्लिनिकमध्ये करू शकतो, त्याच्यात सगळ्यात पहिला आणि अ, ज्याचे खूप छान असे रिझल्ट आहेत ते म्हणजे केमिकल पिलिंग. केमिकल पिलिंग तुमच्या स्किन टाइपनुसार आणि तुमची जी ॲक्ने तुमचे कुठल्या टाइपचे ॲक्ने आहेत, त्यानुसार केली जाते. त्याचे 100% आणि खूप छान रिझल्ट आहेत. फक्त त्यात कन्सिस्टन्सी इज द की म्हणजे तुम्हाला पेशंट राहावं लागतं आणि तुमच्या जो ॲक्नेचा प्रकार आहे, त्यासाठी जेवढी ट्रीटमेंट गरजेची आहे घेणं, तेवढ्या दिवसांपर्यंत कंटिन्यू करावी लागते. दुसरी आपण लेझर टोनिंग आहे किंवा मेडिफेशियल्स आहेत, ज्याच्यामध्येही आपण ॲक्नेसाठी जे सिरम्स असतात किंवा इन्ग्रीडियंट असतात, ते वापरून पण आपण ओव्हरऑल स्किन जी आहे, तुमची स्किन हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. मॅडम आता सामान्य लोकांना हा प्रश्न असतो, की आता ही आम्ही ट्रीटमेंट घेतोय, केमिकल पील बोलतात, केमिकल्स असतात का? मग आमच्या याला काही साइड इफेक्ट्स येतात का? हा म्हणजे महत्त्वाचा हा प्रश्न असतो. तर साइड इफेक्ट्स असतात ते? तर साइड इफेक्ट्स असे खूप नाही आहेत. त्याचा फक्त डाउन टाईम असतो फिलिंगनंतर स्किन टाइपनुसार तुमचा 4 दिवस, 8 दिवसांचा आणि फक्त पर्जिंग वगैरे थोडंफार पेशंट्समध्ये जाणवतं. बाकी असा साइड इफेक्ट काहीच नाही. मग आता तुम्ही पर्जिंग म्हणालात. मग पर्जिंग म्हणजे नक्की काय? बरोबर. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे खूप सारे पेशंट्स विचारतात. तर पर्जिंग म्हणजे जे न्यू ब्रेकआउट्स आपण असं त्याला म्हणू शकतो. बट ॲक्चुअली ते ब्रेकआउट नाहीये. जेव्हा तुम्ही नवीन ट्रीटमेंट किंवा स्किन नवीन ॲक्टिव्ह तुम्ही स्किनवर सुरू करतात. ते एखाद्या डॉक्टरांकडे नवीन ट्रीटमेंट सुरू करतात. ते सुरू केल्यानंतर जेव्हा तुम्हाला स्किन ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो त्या इन्ग्रीडियंटसाठी, तेव्हा जी स्किन तुमची रिएक्ट होते, त्याला आपण पर्जिंग असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मग हलकेसे रेड बम्प्स किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वाढणं असं होऊ शकतं. तर कन्फ्यूज होतात पेशंट की मॅम आम्हाला नवीन ब्रेकआउट्स आलेत. त्यांना असं वाटतंय तर साइड इफेक्ट्स आहेत किंवा आम्हाला ॲलर्जी झाली मेडिकेशनची किंवा आम्हाला प्रॉडक्ट सूट होत नाहीये, तुम्ही चेंज करून द्या. तसं नसून ते एक प्रकारचं स्किन रिएक्शन आहे. जे तुमचे स्किन डेड स्किन सेल्स आहेत किंवा जे ऑइल किंवा डिब्रीज आहेत, ते तुमचं स्किन सरफेसवर आणण्याचं काम करतं. त्याला आपण पर्जिंग असं म्हणतो. तर तुम्ही डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर कसं कराल? तर जर तुम्ही ड्युरेशन बघायचं झालं, तर त्याचं खूप शॉर्ट टाईम पिरियडसाठी ते असतं. हार्डली 4 टू 6 वीक्सपर्यंत ते राहतं. नॉर्मल ब्रेकआउट्स आणि नंतर ते सबसाईड होऊन जातं. सेकंड थिंग तुम्ही म्हणाल की पर्जिंगचा अपीअरन्स जिथे-जिथे तुम्हाला ब्रेकआउट्स आधी येतात, त्याच जागी ते बेसिकली येतील. तसं पिंपल्स किंवा ॲक्ने तुम्हाला नवीन जागी, नवीन ठिकाणी फेसवर, स्किनवर कुठेही येऊ शकतो. बट पर्जिंग म्हणजे जे ॲक्ने आहे, तर तुम्हाला जिथे ब्रेकआउट्स आधी नॉर्मली झालेत, त्याच जागी येतील. नवीन जागेवरती ते येणार नाही. आणि थर्ड थिंग आहे हीलिंग. हीलिंगमध्ये ते खूप फास्ट रिकव्हर होतात पर्जिंगचे जे ब्रेकआउट असतं. नॉर्मल ब्रेकआउट्सला 3 महिने, 6 महिने सुद्धा लागू शकतात. अच्छा, म्हणजे पर्जिंग हा ट्रीटमेंटचाच एक भाग आहे. बरोबर. घाबरून न जाता ते कंटिन्युएशनमध्ये करत राहणे ट्रीटमेंट. साधारण ट्रीटमेंटचा काळ किती असला पाहिजे? म्हणजे तेवढा पेशन्स त्या रुग्णांनी ठेवला पाहिजे. ट्रीटमेंटचा कालावधी सांगायचं झालं, तर तुमचा ॲक्नेचा प्रकार कोणते आहेत त्याच्यावर आणि स्किन टाइप त्यावर ते डिपेंड करतं. तर त्याला 3 महिने, 6 महिने किंवा वर्षही लागू शकतं. बट तुम्हाला पेशंट राहणं आणि कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सातत्याने ती ट्रीटमेंट सोडता कामा नये. बरोबर. म्हणजे मग त्यांचे रिझल्ट त्यांना दिसणार आहे. 100% दिसणार. मॅडम आता ॲक्ने ज्यांना आहे मुरूम तर त्यांना मेकअप करता येतो का? ॲक्ने प्रोन स्किनसाठी जर मेकअप निवडायचा झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण नॉन कॉमेडोजेनिक जे प्रॉडक्ट्स असतात, ते वापरले गेले पाहिजे. आणि मेन आहे महत्त्वाचं मेकअपमध्ये, की तुम्ही मेकअप चांगल्या ब्रँडचा वापराच प्रश्नच नाही. बट तुम्ही ते रिमूव्ह कसा करता, हे खूप जास्त गरजेचं आहे. बरं. तर तुम्ही ते कंपल्सरी आहे रिमूव्ह करणं. त्यासाठी तुम्ही डबल क्लिन्झिंग करा. मायसेलर वॉटर वगैरे असे खूप काही आहेत अवेलेबल मार्केटमध्ये जे तुम्ही वापरून मेकअप रिमूव्ह करू शकतात. तो ॲक्ने जे कॉज करतं, ते तुम्ही मेकअप जे करता त्याच्यामुळे होत नाही. ॲक्चुअली जर तुम्ही प्रॉपरली रिमूव्ह नाही केला, त्याच्यामुळे ॲक्नेचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे प्रॉडक्ट्स वापरणंही चांगलं गरजेचं आहे आणि ते रिमूव्ह पण करता आलं पाहिजे. तर बरोबर, हरकत नाही म्हणजे करू शकता. बरोबर. खाण्याच्या सवयींचा काही परिणाम होतो ॲक्ने होण्यावर? ते ॲक्चुअली त्याचं मेन कारण आपण असं म्हणू शकतो. खाण्याच्या सवयी झाल्या, तुमचा लाईफस्टाईल झाली, ठीक आहे, तुमचा स्ट्रेस झाला.
सगळंच मॅटर करतं. खाण्याच्या सवयींबद्दल सांगायचं झालं तर बेसिकली ज्यांची ऑइली ॲक्ने प्रोन स्किन आहे किंवा ज्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी खूप जास्त ऑइली आणि खूप जास्त ज्याच्यामध्ये साखर आहे, साखरेचं प्रमाण कमी करावं. दूध आणि दुधाचे पदार्थ हे कमी खावेत. जेणेकरून त्याचं इन्फ्लॅमेशन तुमचं कमी राहील. त्याच्यामध्ये मग डेअरी प्रॉडक्ट्समध्ये जे चीज, बटर आणि हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही कमी करावे खाणं. तुम्ही डाएटबद्दल किंवा फूड हॅबिट्सबद्दल जर सांगायचं झालं, तर मेनली ॲक्ने प्रोन किंवा इतर कुठल्या पण नॉर्मल स्किनसाठी अ, ज्यांना ॲक्नेचा पण त्रास आहे, त्यांच्यासाठी तुम्ही ऑइली फूड किंवा खूप जास्त तिखट असे पदार्थ टाळायला हवेत. त्याच्यासोबतच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की पूर्ण बटर आहे, चीज आहे. हे तुम्ही जेवढे अव्हॉइड कराल, तेवढं तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे. वॉटर इंटेक पण तुमचा चांगला असला पाहिजे, जेणेकरून स्किन हायड्रेट राहील. त्याच्यात पण एक मिथ अशी आहे, की हायड्रेशन स्किनमध्ये पाहिजे. त्यामुळे आम्ही खूप एक्सेसिव्ह वॉटर आम्ही इंटेक करावं. ॲक्चुअली तसं नाहीये. ते तुम्हाला तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतं. तुमचे जेवढे गरजेचं आहे, एक 6 ते 7 लिटर वॉटर जरी तुम्ही दिवसातनं पिलं, तरी पण ते सफिशियंट आहे. हायड्रेशनमध्ये स्किनच्या हायड्रेशनमध्ये मेन जो तुमचा रोल प्ले करतो, तो मॉइश्चरायझर करतो. ठीक आहे. तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर आणि तुम्ही किती वेळात ते वापरताय, त्यानी ते तुमचं ठरवतं स्किनचं हायड्रेशन. फक्त वॉटर इंटेक ठरवत नाही. तर ते तुमचं स्किन टाइपनुसार सिलेक्ट करणं आणि वापर करणं गरजेचं आहे. हां, म्हणजे पूरक एकमेकांना आहेत. ते सायमल्टेनियसली वर्क करतात. त्यामुळे बरोबर, दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बरोबर. मॅडम ॲक्ने झाल्यानंतर असे डाग पडतात ते ड्राय झाल्यानंतर आणि काही-काहींना असे खड्डे पडतात. म्हणजे त्याला आपण ॲक्ने स्कार्स म्हणतो. तर याचे काय रिझन्स आहेत आणि ते कसे टाळावेत? बरोबर. ॲक्ने स्कार्स पडू नये यासाठी सगळ्यात मोठी काळजी घ्यायची म्हणजे त्याला पूप करायचं नाही. त्याला तुम्हाला दाबायचं नाही, खाजवायचं नाही, इव्हन टच पण करायचं नाही. काही जे जण फोडतात ते. करेक्ट. हं. फोडतात, ज्यांना सवय असते. फोडतात, खाजवतात, ते ओढून काढतात. ते बिलकुल करायचं नाही. ते अव्हॉइड करायचं. त्याच्यासोबत जे ट्रीटमेंट आहे प्रॉपर तुमच्या ॲक्ने टाइपनुसार, ते तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आणि तुम्ही जेवढं तुम्ही लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल, तेवढं तुम्ही ॲक्ने स्कार्समध्ये कन्व्हर्ट होण्यापासून वाचवू शकता. म्हणजे जसे ॲक्ने दिसायला लागले तेव्हाच ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरकडे त्यांनी बरोबर, जायला पाहिजे. बरोबर. मॅडम ॲक्ने किंवा असं दिसायला लागलं की कॉमन आहे बाबा हे काय ह्या वयात होतं किंवा मला हीट झाली असेल, उष्णता झाली असेल म्हणून झाले असं एक कॉमनली सगळ्या घरांमध्ये बोललं जातं. हं. तर मग बरेच जण घरगुती उपाय आपले आपले करत असतात. तर घरगुती उपाय करावेत की टाळावेत? घरगुती उपाय ॲक्चुअली खरंच नाहीच केलं पाहिजे, कुठलेच नाही. तुमची नॉर्मल जरी स्किन असेल, ॲक्ने प्रोन नसेल, तरी पण तुम्ही घरगुती उपाय मी तरी कुठल्याच पेशंटला रिकमेंड किंवा सजेस्ट नाही करणार. कारण सेम तेच ते तुमचं स्किन बॅरियर जे आहे ते डॅमेज करतं. तुमचं स्किन खूप ड्राय करतं किंवा तुमची स्किन अजून ॲक्ने प्रोन बनवू शकतं. तर ते टाळलेच पाहिजेत. त्याच्याऐवजी तुम्ही जर प्रॉपर तुमच्या स्किन स्पेशलिस्ट किंवा डर्मॅटकडे जाऊन प्रॉपर स्किन केअर घेतलं आणि ते फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवेल. ॲक्नेचे आपण प्रकार जे पाहिलेत, तर आता हे खरं तर होऊ नये. यासाठी काय काळजी घ्यावी? त्यावर काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत? ॲक्ने होऊ नये याच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डायट आहे. तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. ते तुम्ही करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोंट पॅनिक. पॅनिक व्हायचंच नाहीये. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाहीये. जसं तुम्हाला कुठलाही ॲक्नेचा त्रास झाला, तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी, स्किन स्पेशलिस्टशी कन्सल्ट करू शकता. सेल्फ मेडिकेशन अजिबात करायचं नाहीये. आजकाल मी खूप जण बघते, की स्वतः अर्धी ट्रीटमेंट ते करून माझ्याकडे आलेले असतात. त्याने तुमची स्किन अजून वर्सन करून ते माझ्याकडे येतात. म्हणजे अजून खराब करून ते माझ्याकडे येतात. मग त्याला ट्रीट करणं अजून अवघड होतं. त्यामुळे मी सांगेन, की अ, लवकरात लवकर जेव्हा तुम्हाला ॲक्नेचा त्रास सुरू झाला, की लवकर तुम्ही मेडिकेशन सुरू करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट चालू करा. म्हणजे Googleवर बघून ट्रीटमेंट घेऊ नका थोडक्यात. बरोबर, बरोबर. सेल्फ मेडिकेशन म्हणजे तेच की Google किंवा सोशल मीडियावरती जे आहे, ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. बट सगळ्या स्किन टाइप्ससाठी किंवा सगळ्या ॲक्नेच्या टाइपसाठी कुठली ट्रीटमेंट असते, ते आपण मनाने नाही घेऊ शकत. त्याला प्रॉपर तज्ञांच्या सल्ल्यानुसारच जावं, असं मी सांगेन. कृतिका मॅडम, आज एव्हरीथिंग अबाउट ॲक्ने या विषयावर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आम्हाला. त्याबद्दल आपले
द व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या पॉडकास्टच्या वतीने मनापासून आभार, धन्यवाद. मंडळी, आज आपण एव्हरीथिंग अबाउट ॲक्ने हा डॉक्टर कृतिका कश्यप यांनी आपल्याला अतिशय सुंदर माहिती दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातले जे काही भ्रम असतील या बाबतीतले ते दूर नक्कीच झाले असतील. असेच वेगवेगळे विषय समस्या घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमधनं. तर तुमच्या अजूनही या व्यतिरिक्त काही समस्या असतील, मला आमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा विषय, तुमच्या समस्या टाका. ते आम्ही घेण्याचा नक्की प्रयत्न करू. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तर करावंच लागेल. पण बेल आयकॉनला पण टिक करा, म्हणजे आमचे नोटिफिकेशन्स, नवीन जे आमचे एपिसोड येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आपण जो प्रतिसाद आम्हाला देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार, धन्यवाद मानते.